आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा धर्म न्यूज, अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी। करता काही ठिकाणची अंदाजपत्रक तयार केली आणि त्याच्यामुळेच अनेक ठिकाणी पुढच्या 25 वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून जितकी पाण्याची साठवण टाकी पाहिजे, पाईपलाईन पाहिजे, किती खोदली गेली पाहिजे याचा विचार न करता काही ठिकाणचे डीपीआर बंद केले। त्याच्यामुळे हे सगळं अपयशी झालेलं आहे। असं सार्वत्रिक ज्यावेळेला सगळेजण बसतात एकत्रित त्याप्रमाणे आहे। आम्ही सगळेजण या खात्याचे मंत्री दिल्लीमध्ये आहेत। CR पाटील साहेब अतिशय उत्तम पद्धतीने प्रशासनाची माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी भारत सरकारने पुन्हा या योजनेचा विचार करण्याची विश्वासातून विनंती केली। त्यानंतर पूर्वी घराघरात नळ देण्यासाठी त्या योजनेमध्ये निधी नव्हता, ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या वित्त आयोगातून खर्च करायचं होतं। आता सरकारने भारत सरकारने त्या विनंतीला मान दिलाय की आता घरातल्या नळ जोडणीला सुद्धा होणारा खर्च भारत सरकार राज्य सरकार 50% निधी उपलब्ध करून देणार आहे। त्यामुळे त्यांनी मांडलेली आहे ती वास्तवता आहे आणि त्याच्यात आता केंद्र सरकारने आणि राज्य सरकारच्या प्रमुखांनी जे काय अपेक्षित असलेलं आहे ते बदल करण्याचा